हरीच्या हातीक रंगीन काठी उभा राहिला भीवरी वाळवंटी तुरा खोविला मस्तकी मंजिरीचा असा विठ्ठल देखिला पंढरीचा पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका राम विठू पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज हरी हरी हर देव आई भवानी माते छत्रपती शिवाजी महाराज की जय आ आ आ जय जय राम राम कृष्ण हरी 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 राजा 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 राम राम कृष्ण हरी जय जय राम राम कृष्ण हरी जय जय राम राम कृष्ण हरी जय जय राम राम कृष्ण हरी सावळे 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 राम राम कृष्ण हरी गोवर्धन गिरिधारी गोवर्धन गिरिधारी जय जय राम राम कृष्ण हरी जय जय राम राम कृष्ण हरी जय जय राम राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी विठ्ठला 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 पाहुनी या डोळा विठ्ठला पाहुनी या डोळा अवघा अवघा प्रेमाचा पुतळा
घाला गवेणी माझी घाला गवेणी माझी घाला गवेणी माझी घाला गवेणी माझी घाला गविणी माझी घाला गविणी सजणी घाला गवेणी माझी घाला गवेणी माझी घाला गवेणी शांती बुदक घाला पाणी शांती बुदक घाला पाणी षडविकाराचा मळ काढूनी षडविकाराचा मळ काढूनी सजणी घाला गवेणी माझी घाला गवेणी माझी घाला गवेणी गजदंताची तरली फणी गजदंताची तरली फणी काम क्रोधाचा गुत्ता काढूनी सजणी घाला गवेणी माझी घाला गवेणी माझी घाला गवेणी चौवेदांच्या चार पदरी चौवेदांच्या चार पदरी चौवेदाच्या चार पदरी चौवेदाच्या चार पदरी ऐसी विरहित गुंफावेली सजणी घाला गवेणी माझी घाला गवेणी माझी घाला गवेणी बोले नाम याची जनी बोले नाम याची जनी बोले नाम याची जाणी बोले नाम याची जाणी लोळे संतांच्या चरणी सजणी घाला गवेणी माझी घाला गवेणी माझी घाला गवेणी माझी घाला गविणी माझी घाला गविणी सजणी घाला गवेणी माझी घाला गवेणी माझी घाला गवेणी घाला गवेणी घाला गवेणी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. जोरदार टाळ्या वाजवा गायक सूरज कातकर मावळींसाठी. बघा, एक गोड युवा गोड आवाज आहे, यंग टॅलेंट ज्याला म्हटलं जातं तो आवाज आहे, त्यांच्यासाठी आपण टाळ्या वाजूया. खरोखर असं कदाचित काही क्षणाला वाटलं बघा काय, की नामभजनात हरिदंग नामभजनात हरी झाले दंग भेटीसाठी आले पांडुरंग भेटीसाठी आले पांडुरंग. गोड आवाज, हा आवाज खूप गोड आहे आणि आमच्या कोकणचं उद्याचं भवितव्य म्हणून ज्या आवाजाकडे आम्ही पाहतो, आमच्या रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातला हा गोड आवाज आहे. काय सांगाल सर, काय संबोधित कराल? सर्वच चांगलं गातात, त्यापैकी तुम्ही सुद्धा चांगलंच गायलेलं आहे. हो, छान मस्त सादरीकरण आहे. हो, सुरेलपणा आहे, तालामध्ये आहे आणि व्यवस्थित वाटलं. धन्यवाद. धन्यवाद मामा. नक्कीच. आणि सूरजने देखील दाखवून दिलं, सूरज मावळींनी, की मागच्या रविवारी कदाचित झालेल्या भजन स्पर्धेमध्ये त्यांना उत्कृष्ट गायनाचा पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात आलं होतं. त्यांचं देखील आपण अभिनंदन करूया. या त्यांच्या गायनाला शोभासकीची थाप म्हणून सन्माननीय श्री सुमित मांडवकर यांच्याकडून त्यांना 100 रुपयेचं कॅश प्राईज या ठिकाणी प्राप्त झाले, त्यांना देखील दिलं जाईल. मी विनंती करतोय श्री स्वामी समर्थ मावळी रेल्वे प्रवासी भजन मंडळ कल्याण यांचा या व्यासपीठावरती शुभ सन्मान होईल. मी विनंती करतोय हितेश चोरगे मावळी यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करायचा आहे.
आपण पुढील वाटचालीसाठी आपण शुभेच्छा देऊया. या ठिकाणी आपण यानंतर जे सादर करते शेवटचं भजन असेल त्यानंतर आपल्याला अजून बराचसा काळ आपल्याला या ठिकाणी वाट पाहावी लागणार आहे, कारण त्यानंतर रिझल्ट येणार आहे. त्यामध्ये परीक्षकांचं गायन, त्यांच्या कलेच्या माध्यमातून त्यांनी अनेक शिष्य कसे घडवले त्यांचं एक या ठिकाणी प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळणार आहे. या ठिकाणी एक शुभ सन्मान केला जाईल. वनिताताई नाईक यांना मी विनंती करतोय आपण देखील व्यासपीठावरती यायचं. आपला या ठिकाणी व्यासपीठावरती शुभ सन्मान केला जाईल. वनिताताई नाईक यांचा मी विनंती करतोय. तिवारीताई यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती येऊन आपण सन्मान करायचा आहे. यानंतर हरिभक्त पारायण अमोल आमकर महाराज यांना विनंती असेल आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे. आपला देखील या व्यासपीठावरती शुभ सन्मान केला जाईल. हरिभक्त पारायण अमोल आमकर माऊली यांना विनंती असेल आपण देखील व्यासपीठावरती यायचं आहे. आपला देखील या व्यासपीठावरती शुभ सन्मान केला जाईल. उत्कृष्ट गायक म्हणून ज्यांची ख्याती आहे असं व्यक्तिमत्व सन्माननीय श्री हरिभक्त पारायण अमोल महाराज आमकर यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यायचं आहे. विनोद चोरगे मावळी उपाध्यक्ष यांच्या शुभ हस्ते आपला या व्यासपीठावरती शुभ सन्मान केला जाईल. हे व्यासपीठ आज प्रत्येकाचा सन्मान राखतंय आणि महाराजांची पत्नी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती असेल आपण देखील व्यासपीठावरती या. आज आपल्या सहकुटुंब सहपरिवाराचा या व्यासपीठावरती आपण सन्मान करणार आहोत. यानंतर शेवटचं भजन मंडळ अगदी सज्ज झालंय. आवड हरी नामाची भजन मंडळ या ठिकाणी शुभ सन्मान केला जाईल. अमोल अमकर महाराज यांचा या व्यासपीठावरती शुभ सन्मान केला जातोय. मायेची उबदार शाल आणि या कार्यक्रमाची आठवण जर आपण पाहिलं तर शिवारकरी भजन मंडळ टिटवाळा कल्याण डोंबिवली आयोजित 8व्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून श्री सत्यनारायण महापूजा आणि द्वितीय भव्य दिव्य अशी रेल्वे प्रवासी भजन स्पर्धा याचं आगळं वेगळं आयोजन, याची देही याचा डोळा सकाळपासून आपण पाहतोय. युट्यूबच्या माध्यमातून देखील ही स्पर्धा हा सोहळा सगळ्यांपर्यंत पोहोचला जातोय, घराघरापर्यंत दारादारापर्यंत पोहोचला जातोय. या ठिकाणी सन्मान देखील होतोय. टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करायचं आहे. यानंतर विनंती असेल व्यासपीठावरती मी आमंत्रित करतोय सन्माननीय श्री बारकू पाटील यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आपला देखील या व्यासपीठावरती शुभ सन्मान केला जाईल. तसेच सन्माननीय श्री हरिभक्त पारायण लक्ष्मण बोबडे मामा यांना देखील विनंती असेल आपण देखील व्यासपीठावरती यायचं. आपला देखील या व्यासपीठावरती शुभ सन्मान केला जाईल. राम चौगुळे यांच्या शुभ हस्ते आपण सन्मानित करतोय. बारकू पाटील माऊली यांना आपण सन्मानित करतोय व्यासपीठावरती. त्यानंतर मित्रांनो हरिभक्त पारायण लक्ष्मण बोबडे मामा यांचा देखील या व्यासपीठावरती शुभ सन्मान केला जाईल. मित्रांनो या जर आपण पाहिलं तर आता थंडी संपत चालली आहे, काही दिवसांनी होळी येईल, परंतु मायेची ऊब सतत देण्यासाठी एक मायेची उबदार शाल देऊन आपला देखील या व्यासपीठावरती सन्मान केला जाईल. खऱ्या अर्थानं आजचा दिवस संपण्याच्या वाटेवरती आला आहे. जी स्वप्न पाहिली होती ती स्वप्न आता सत्यामध्ये उतरली आहेत. म्हणजे आता काही क्षणात या स्पर्धेचा विजयी कोण तो कळणार आणि या स्पर्धेची सांगता देखील होणार. परंतु सांगता होण्यासाठी आपल्याला अजून बराचसा वाट पाहावी लागणार आहे. प्रत्येक जण आनंद लुटतोय, आनंद घ्यायचा आहे, हरिनामात दंगून जायचं आहे. कारण मित्रांनो नाम
नाम जपलं पाहिजे, हरिनाम जपला पाहिजे आणि आपली ही वारकरी महाराष्ट्राला ही लागलेली वारकरी संप्रदायाची परंपरा आपण जपली पाहिजे. यानंतर शेवटचं सादरीकरण होत आहे. जोरदार टाळ्याने आपण त्यांचं स्वागत करूया. आवड हरी नामाची भजन मंडळ दिवा या शहरातून उपस्थित आहे. त्यांचं देखील आपण मनापासून स्वागत करूया. आता त्यांचं गायन आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यांचं देखील